बाजारात मिळणारे खुसखुशीत व्हेज पॅटीस आता घरी बनवा. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मसालेदार स्टफिंग. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. मैत्रिणींनो, प्रीतीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बेकरी स्टाईल व्हेज पॅटीस, अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग बनवूया. पॅटीस आवरणीसाठीचे साहित्य आहे: 1 वाटी मैदा, मीठ, 1 चमच तेल आणि पीठ मळण्यासाठी पाणी. पॅटीसचे सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: 1 वाटी मटार, कुटलेले धने 1 चमच, अर्धा चमच जिरे, 1 चमच बडीशेप, 1 चमच मीठ, 1 चमच आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची 1 चमच बारीक चिरून, 2 उकडलेले बटाटे, कोथिंबीर, 1 चमच गरम मसाला, पाव चमच हिंग, पाव चमच हळद आणि 2 चमच तेल. सगळ्यात आधी मैदा चाळून घेऊ. पीठ चाळून घेतल्याने पॅटीसला लेयर्स छान बनतात. आता थोडेसे मीठ घालू, नंतर 1 चमच तेल किंवा तूप घालू आणि हे तेल सर्व पिठाला चोळून घेऊ. तेल सर्व पिठाला चांगले चोळून घ्यायचे आहे. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ घट्ट पण मऊ मळून घ्यायचे. आता हे पीठ आपण 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवून देऊया. आता कढईत 2 चमच तेल घालू, नंतर जिरे घालू, बडीशेप घालू, धने घालू आणि छान परतून घेऊ. हिरवी मिरची घालू, आलं लसूण पेस्ट घालू आणि परत एकदा परतून घेऊ. आता थोडासा हिंग घालू, हळद घालू, नंतर मटार घालू, थोडेसे मीठ घालू आणि परतून घेऊ. आता थोडेसे पाणी घालू आणि झाकण ठेवून मटार शिजायला ठेवून देऊ. मटार 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊ. आता मटारला स्मॅशरने थोडेसे स्मॅश करून घेऊ. परत एकदा परतून घेऊ. आता बटाटा हातानेच स्मॅश करून घालू. बटाटा छान कुस्करून घेऊ. नंतर गरम मसाला घालू. आता थोडेसे मीठ घालू, कोथिंबीर घालू. आता बटाटा सर्व मसाल्यांसोबत छान परतून घेऊ. इथे आपले पॅटीसचे सारण तयार आहे. आता हे सारण आपण गार करायला ठेवून देऊ. आता साठा करून घेऊ. त्यासाठी मी इथे 2 चमच कॉर्नफ्लॉवरचे पीठ व 2 चमच तूप घेतले आहे. तुपात पिठाला मिसळून घेऊ. असा साठा तयार करून घ्यायचा आहे. आता पिठाचा गोळा परत एकदा पाटावर छान मळून घेऊ. आता याचे 4 समान गोळे करून घेऊ. तुम्हाला जेवढे लेयर्स हवे आहेत त्यानुसार तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता. आता चपातीसारखे पातळ लाटून घ्यायचे आहे. पीठ छान मळलेलं असेल तर आपल्याला चपाती लाटताना सुके पीठ अजिबात लागत नाही. अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. आता ही लाटलेली पोळी आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवू आणि अशाच प्रकारे बाकीच्या पोळ्या लाटून घेऊ. आता एक पोळी घ्यायची आणि साठा लावून घ्यायचा. पोळीला साठा सगळीकडे पसरून लावायचा. जास्त पण साठा लावायचा नाही. आता यावर थोडेसे सुके पीठ टाकू आणि दुसरी पोळी टाकू. आता या दुसऱ्या पोळीला सुद्धा साठा एकसारखा लावून घेऊ. अशाच प्रकारे बाकीच्याही सगळ्या पोळ्या एकावर एक टाकून साठा लावून घ्यायच्या आहेत. आता एक बाजू दुमडून घेऊ. त्याच्यावरती थोडासा साठा लावू. साठा व्यवस्थित लावून घ्यायचा. त्यानंतर थोडेसे सुके पीठ टाकू. आता दुसरी बाजूही त्याच्यावरती दुमडून घेऊ. त्यालाही साठा लावू. त्याच्यावर थोडेसे सुके पीठ टाकू आणि बाकीच्या दोन्ही बाजूही दुमडून घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चौकोनी हुंडा तयार करून घ्यायचा आहे. आता असेच चौकोनी लाटून घ्यायचे. गोल अजिबात लाटायचे नाही. पोळपाटावर बसत नव्हते म्हणून मी या प्लॅटफॉर्मवर लाटून घेत आहे. एकदम पातळ लाटायचे नाही. अशी जाडी असायला हवी. आता याच्या कडा कापून घेऊ आणि याला चौकोनी आकार देऊ. असा चौकोन कापून घ्यायचा आहे. आता याचे समान चौकोनी 6 भाग करून घेऊ. तुम्हाला हवे तेवढे चौकोनी भाग करून घेऊ शकता, पण माझ्या उंड्यामध्ये 6 भागच होत आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे
जाडी असायला हवी, म्हणजे पॅटीस छान फुगतील। आता हे सर्व बाजूला ठेवू। तुम्ही हे चौकोनी भाग सुती कपड्यामध्ये ठेवू शकता। त्यातील एक चौकोनी भाग पोळपाटावर घेऊ, त्याच्यावरती थोडेसे सारण घेऊ। सारण जास्त घ्यायचे नाही, नाहीतर तळताना ते बाहेर येऊ शकते। आता सारणाच्या बाजूने पाणी लावून घ्यायचे। लक्षात ठेवा मैत्रिणींनो, सारणाच्या बाजूनेच पाणी लावून घ्यायचे, कडांना पाणी अजिबात लावायचे नाही। आता मी व्हिडिओमध्ये जसे दाखवत आहे तसेच पॅटीस बंद करून घ्या। कडांना दाबायचे नाही, सारणाच्या बाजूने हळूहळू दाबायचे, म्हणजे पॅटीसला लेयर्स छान सुटतील। इथे आपले पॅटीस बनवून तयार आहे। अशाच प्रकारे बाकीचेही पॅटीस मी बनवून घेत आहे। आपण जिथे पाणी लावतो ना, तिथेच फक्त प्रेस करायचं आहे। मी इथे सर्व पॅटीस बनवून घेतले आहेत। आता आपण तळून घेऊ। तेल एकदम कडकडीत गरम करायचे नाही। तेल हलके गरम झाले की गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर हळूहळू तळून घ्यायचे। दोन्ही बाजूंनी छान खरपूस तळून घ्यायचे। पॅटीस तळताना खूप संयम ठेवावा लागतो, कारण मोठ्या गॅसवर तळायला गेलात तर पॅटीस आत कच्चे राहू शकतात आणि त्याला छान लेअर्स सुद्धा येणार नाही। म्हणून बारीक गॅसवर हळूहळू अलटी-पलटी करून तळून घ्यायचे। लक्षात ठेवा मैत्रिणींनो, की पॅटीस जर तुम्ही बनवताना ते नीट सील केलं नाही तर तळताना पॅटीस छान फुलत नाही आणि त्याला छान लेयर्स येत नाहीत। म्हणून पॅटीस नीट सील करायचे। बघा किती सुंदर लेयर्स तयार झाले आहेत, कलर पण किती छान आला आहे। अशाच प्रकारे मी बाकीचेही पॅटीस इथे तळून घेणार आहे। अजून एक टिप देते मैत्रिणींनो, पॅटीसमध्ये स्टफिंग भरताना जास्त भरू नका, नाहीतर तळताना स्टफिंग बाहेर येऊ शकते। आणि जर तुम्हाला तळायचे नसतील तर तुम्ही हे ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकता। बघा किती सुंदर लेयर्स तयार झाले आहेत, कलर पण किती छान आला आहे। बाहेरून खुसखुशीत आणि आतून मसालेदार व्हेज पॅटीस तयार आहेत। हे पॅटीस तुम्ही गरमागरम चहा सोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओपर्यंत एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो, स्वयंपाक फक्त पोट भरण्यासाठी नसतो, आठवणी बनवण्यासाठीही असतो। त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।